नकोल, खूप झालं वणवण फटकणं. मनातली भीती काढून टाक. घरी जा. कावेरी पाळण झाली आहे. तुला मुलगा झालाय. तो तुझी वाट पाहतोय. गंगा कावेरी तुझी वाट पाहताय. जा घरी. आई, कावेरी, हे असंच झालं. मी विहिरीवर पाणी काढायला गेलो आणि पाण्यात मला स्वामींचा चेहरा दिसला. त्यांनी मला थांबवलं. सांगितलं घरी परत जा. मुलगा झालाय म्हणाले. तुम्ही दोघी माझी वाट बघताय म्हणाले. मग मी तिथून निघालो आणि सरळ घरी आलो. खरंच तुम्हाला स्वामींनी बोलावलं? स्वामी म्हणाले होते की ते आपलं सगळं ऋण फेडतील म्हणून, आणि तसंच झालं. स्वामींच्या कृपेमुळे हिचं बाळणपण सुखरूप पार पडलं. हे बघा आपलं बाळ. माझा मुलगा. मी पळून गेलो, पण याने मला परत बोलावलं. हा केवळ तुझा मुलगा नाही, माझा नातू सुद्धा आहे. आणि स्वामींचा प्रसाद आहे. आपल्या घरात हरवलेल्या प्रकाशाचा हा दीप आहे. आपण स्वामींकडे जाऊया. त्यांच्या चरणी याचं डोकं ठेवून आशीर्वाद घेऊया आणि त्यांचे आभार मानूयात. हो, आपल्याला ज्यांनी पुन्हा एकत्र आणलं त्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा. स्वामी, आज तुमच्यामुळे माझं कुटुंब एकत्र आलं. श्री स्वामी समर्थ. काय रे, इतक्या लवकर घरात प्रकाश घेऊन आलास? स्वामी, तुम्ही माझ्यासारख्या पळपुट्याला परत मार्ग दाखवला. माझं घर वाचवलं, आयुष्य परत दिलं. स्वामी, माझ्या बाळणपणाच्या वेळी तुम्ही माझ्या कायम सोबत होता. मी कधीच एकटी नव्हते. स्वामी, मी खूप कठोर वागले तुमच्याशी. देवाला पण दोष दिला, तुम्हाला पण खूप सुनवलं. मी नाही, माझा अहंकार बोलत होता. गंगे, आम्ही कधी राग धरत नाही. अगं, तू स्वतः उन्हात राहून आमच्याकरता सावली धरली होतीस. विंचवाचा दंश सहन केला का? तर आमचं ध्यान मोडू नये म्हणून. आणि त्यावेळी तू काय म्हणाली होतीस? की हे तू माणुसकीमुळे केलास. आम्ही सुद्धा असे माणुसकीमुळेच केला, गुरुभावाने केला. अगं, भक्ताने आमच्या करता केलेली एक छोटीशी गोष्ट सुद्धा आम्ही अंतःकरणात जपून ठेवतो, आणि योग्य वेळ आली की त्याची परतफेड करतोच. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्ही शिकत आहोत आता. खरंच स्वामी देवांची लीला उलगडते तेव्हा विश्वास आणखीन घट्ट होत जातो. गंगे, आता तुमच्या आयुष्यात कधी अंधार येणार नाही.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी देवा, हे काय करताय? फुलांपासून सुगंध वेगळा करतोय. देवा, माझी थट्टा करता का? अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. असं का सांगताय देवा? सुंदरा मावशी, सुंदरा मावशी, अहो, काय झालं कपिलाताई? अहो, स्वामींना भेटायला स्थानावर एक श्रीमंत भक्त येणार आहे. त्यांनी तसा काल निरोप पाठवला होता. मी काय म्हणते, आपण जरा तयारी करूयात का? म्हणजे मठ जरा चांगला सजवूयात अजून. हा, स्वामी, स्वामी कुठे आहेत? हे काय इथे? स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? अहो, फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. फुलं आणि सुगंध, स्वामी देवांचं हे असं अंतर्धान पावणं आणि त्यांनी आता जे काही सांगितलं ते, याचा काही संबंध आहे का? पण सुंदरा मावशी, अहो, स्वामी न सांगता गेले कुठे? कदाचित सुगंध कधी जात नाही, फक्त दिसेनासा होतो. स्वामीदेव कुठे गेले? पाणी पाणी पाणी. हरीश भाऊ, आता बरं वाटतं ना? हो हरीश भाऊ. हिम्मत हारू नको. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुधागर धर्मशाळेत गेलो होतो ना आता तिकडे सुधागर रडायला काय झालं? अहो, हे बघा ना, किती प्रेमाने लावलं होतं मी हे झाड, माझ्या आवडत्या फुलाचं. याच्याकडे साधं पाहिलं ना तरी मनाला किती समाधान भेटायचं. आणि आता पाहवतही नाही. दुष्काळ पडायला लागला आणि त्याची पहिली झळ यालाच बसली. मी अधून मधून पाणी घालत होते, पण आता जमिनीचाच ओलावा नष्ट होत चाललाय. तर सुधाकर, निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालतंय का ग? त्या रोपट्याचं काय घेऊन बसलीस? आपला अख्खा शेत या उन्हानं करपून गेलेलं आहे. मी आताच बघून आलो आपला उदरनिर्वाह या शेतीवर. आमच्या भावांची वाटणी झाली तेव्हा माझ्या वाट्याला जमिनीचा छोटासा तुकडा आला. रात्रंदिवस कष्ट करून या जमिनीवर शेत पिकवतो. पण यंदा हातात पीक येईल असं वाटत नाही का?
अजून 8-10 दिवस पाऊस नाही पडला ना, सगळं करपून जाईल. पुढचा वर्षभर उपासणार बघा आपली. म्हणजे आता जितकं धान्य उरलंय तितकं जपून वापरावं लागणार. आओ 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 काय काय झालं? काय काढताय हे? अगं हे धान्य द्यायचं ऐकायला. कोणाला? अगं तुला सांगायचंच राहिलं ना, धर्मशाळेत गेलो होतो मी. तिथे एक आजोबा भेटले होते. आजोबा तहान लागले का? तहान तर लागली आणि भूक ही, पण कुणाला सांगणार? म्हणजे काय सांगू पोरा, मला माझ्याच मुलानं घराबाहेर काढलं. म्हणाला तुम्ही आम्हाला ओझं आहात, दुष्काळ पडलाय, जे घरात आहे ते आम्हालाच पुरणार नाही, तुला कुठून पोचणार? म्हणून हाकलून दिलं. म्हणून इथं आलोय. ज्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट केलं, राबलो, त्यानेच घराबाहेर काढलं. त्यांना नकोसा झालो. आजोबा पण हे कसं शक्य आहे? अहो जन्मदात्या बापाला कोण घरातून बाहेर काढतं का? चला तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्या मुलाला जाब विचारतो. नको बाळा, निर्ढावलेल्या निष्ठुर लोकांच्या वरती काही परिणाम होत नाही. मी माझ्या नशिबात आहेत ते भोगेन. नाही आजोबा, मी तुम्हाला काही भोगू देणार नाही. तुमच्या मुलाने जरी तुम्हाला बाहेर काढलं असलं ना, तरी आजपासून तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. मी तुम्हाला किती काय देईन माहित नाही, पण तुम्हाला उपाशी राहू देणार नाही एवढं नक्की. आणि तुम्ही काळजी करू नका. ज्यांचं कोणी नसतं ना, त्यांचे स्वामी असतात. आणि स्वामींनीच मला इथे पाठवलं समजा. खरं सांगू सुद्धा, मी तर त्या आजोबांना आपल्या घरीच घेऊन येणार होतो, पण त्या आजोबांनी ठामपणे नकार दिला. म्हणे तुझ्यावर माझं ओझं नको व्हायला, म्हणून त्यांच्यासाठी थोडं धान्य आणि पाणी घेऊन जातोय. अहो खूप चांगलं केलं तुम्ही हे. गरजू माणसाला मदतीचा हात द्यावा, हेच तर शिकवलंय मोठ्यांनी आपल्याला. हो, चल येतो. थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. तू तू कशाला? अहो दोघंही जाऊयात. धीराचे 2 शब्द बोलले तर तेवढंच बरं वाटतं माणसाला. मला ना कोणालाही दुःखात पाहावत नाही. कोणी उपाशीपोटी झोपलं की बरं वाटत नाही मला. जगात कितीही संकट आली तरी अन्नाचा कण हा देवाचा प्रसाद असतो ना. तो कोणाच्या वाटेला न येणं यापेक्षा मोठं दुःख नाही. माझं म्हणणं इतकंच आहे, ह्या जगात कधीच कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. किमान 2 वेळेचं अन्न तरी प्रत्येकाच्या ताटात असावं. ते म्हणतात ना, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. कारण उपाशी पोटाला दिलेला घास हा देवापर्यंत पोहोचतो. खरंय सुद्धा, आपल्याकडे खूपच थोडं आहे, पण या थोड्यात सुद्धा एखाद्याचं आपण पोट भरतो ना, ते पुण्य हे खूप मोठं पुण्य असतं. एक बोलू सुद्धा? बोला ना. मला तर वाटतं ना की स्वामी कधी कधी आपली परीक्षा घेत आहेत, आणि त्यातही ते अशी एखाद्याला मदत करण्याची संधी देत आहेत. हो, स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही, तर दुसऱ्याच्या वेदनेला प्रतिसाद देणारं मन. चला, उशीर करू नका. आजोबा वाट बघत असतील आता. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जिथे दया असते तिथे देव आपोआप येतो. चल.
दुष्काळ फक्त आकाशातला पाऊस थांबवत नाही, तो धरणीतला ओलावाही संपवतो, पिकाची हिरवाई हरवतो. पण खरी भीती त्या दुष्काळाची नसतेच. दुष्काळ जेव्हा वाढतो तेव्हा माणसाच्या मनातला ओलावा नाहीसा करतो. भावनांचा ओलावा, माणुसकीचा ओलावा, दयेचा स्पर्श, सगळं हळूहळू अटत जात आणि मग निर्माण होतो भावनांचा दुष्काळ, माणुसकीचा दुष्काळ. पण हा दुष्काळ शेती करपवणाऱ्या दुष्काळापेक्षा भीषण असतो. कारण जमिनीला पाऊस मिळाला की ती पुन्हा हिरवी होते. पण माणसाचं मन कोरडं झालं की माणूसच कोरडा होतो. आता दुष्काळ येणार आहे आणि त्याचा सामना सगळ्यांना करायचा आहे. अहो हळू हळू तुम्हाला खूप त्रास होतो का हो? सदाशिव, सदाशिव काय झालं? काय ग ललिता, काय झालंय त्यांना? काय होतंय? अरे हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, दुष्काळामुळे गावातले सगळे विहिरी आटल्यात, पाझरणारे झरे आटलेत आणि त्यामुळे विहिरीतलं पाणी कमी झालं आणि तळाशी साचलेला गाळ वर आला. म्हणूनच हे असं गढूळ पाणी झालं आणि हेच पाणी हे प्यायले आणि त्यांना त्याची बाधा झालेली. हरीश भाऊ, पोटात खूप आग लागल्यासारखं होतंय. काही केलं तरी उलट्या थांबतच नाही. म्हणजे गावातल्या अनेकांना सुद्धा हाच त्रास झाला असणार. सदाशिव भाऊजी, हे घ्या, तुम्ही यातलं पाणी घ्या. अहो, हे बघा, जे पाणी आपण आजोबांसाठी घेऊन चाललोय ते पण तसंच गढूळ आहे. हे असं पाणी आपण जर त्यांना दिलं तर त्यांची तब्येत खराब होईल. हो ग, आपण त्या आजोबांची तहान भागवायला जाणार होतो आणि हे पाणी पिऊन तेच आजारी पडतील. नाही, आपण त्यांना हे असं गढूळ पाणी नाही देऊ शकत. दुष्काळ हा फक्त भाकरीचा प्रश्न करतो असं नाही, तर तो पाण्याचाही प्रश्न करतो. एक वेळ माणूस भाकरीशिवाय जगेल, पण पाण्याशिवाय नाही. सुद्धा आपण त्या आजोबांना आता काय देणार? तेव्हा काय वेळ आली आहे ही. पाणी पाजणं ही तर पुण्याची गोष्ट असते आणि आज आपण तेही करू शकत नाहीये. सुद्धा अगं धीर धर. आपण एक काम करू, या पाण्यावर तुरटी पेरू, म्हणजे ते पाणी शुद्ध होईल. मग ते आजोबांना देऊ. तर आपल्याकडे हाच पर्याय आहे, पण आपण प्रयत्न नाही सोडायचे. प्रश्न फक्त पाण्याचा नाहीये, ह्या दुष्काळाने अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतातलं सगळं पीक करपून गेलंय आणि घरात धान्य पण कमी आहे. आणि आता पाण्याची ही अवस्था.
कधी वाटलं नव्हतं असाही दिवस बघावा लागेल. पण एक गोष्ट मला कळत नाहीये, स्वामी आपल्या गावात आहेत, मग त्यांनी दुष्काळ पडूच कसा दिला? हो ना, स्वामी असताना आपल्याला हे सगळं का भोगावं लागतंय? त्यांनी त्यांच्या भक्तांवर अशी वेळ येऊच कशी दिली?